The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अत्ताहि अत्तनो नाथो कोहि नाथो परोसिया अत्तनाहि सुदन्तेन नाथं लभति दुर्लभम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी या ऐतिहासिक नागांची नागभूमी असलेल्या आणि धम्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या या नागपुरामध्ये श्रद्धावान धम्म उपासक उपासिका मानवटकर परिवार, आयुष्मान धम्म उपासक उदाराम कचरुजी मानवटकर, आयुष्मती धम्म उपासिका प्रमिलाई मानवटकर, चंद्रकांत उदाराम मानवटकर, कल्पना मानवटकर, शशिकांत उदाराम मानवटकर आणि ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले अशा श्रद्धावान धम्म उपासिका रश्मी शशिकांत मानवटकर, प्रांजली मानवटकर, सिद्धांत मानवटकर आणि ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण इथे भिक्खू संघास श्रद्धापूर्वक निमंत्रित केलाय आणि दानपुण्य करताय, धम्मदेसना श्रवण करताय असा आयुष्मान अहर्त मानवटकर, जया पिलेवान आणि श्रावक पिलेवान सर्व उपस्थित श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशाचा प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणा सुंदर असा उपदेश देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू एन धम्मानंदजी थेरो। बघा ताई रश्मीताई मानवटकर ह्या जपानमध्ये होत्या, आहेत, राहतात, वास्तव्य करतात। त्या गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या संपर्कात आहेत। अत्यंत श्रद्धावान शीलवान गुणवान त्या आहेत। नेहमीच त्या तेथून भंतेजींच्या धम्मदेसनासाठी एकदम त्यांची विनंती असते, त्यांची ती श्रद्धा आहे। त्या मला नेहमी बोलताना सांगतात, भंतेजी स्वयंपाक करताना, भांडे घासताना, साफसफाई करताना, अजून काय काय करताना मी आपल्या घरामध्ये ही धम्माची देसना बुद्धाची वाणी लावून ठेवते आणि त्यामुळे वेळ कधी निघून जाते आणि जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टींचा जो काही त्रास असतो किंवा जे काही अडीअडचणी असतात किंवा जे अशांती निर्माण व्हायची असेल किंवा नैराश्य निर्माण व्हायचं असेल, त्या सगळ्या गोष्टींवरती बुद्धाची वाणी ऐकल्यानंतर मात्र अत्यंत उत्साह संचारतो शरीरामध्ये आणि मन प्रफुल्लित होते, घरामध्ये प्रसन्न वाटते आणि बिलकुल सगळे दुःख
ज्या काही त्रास आहे तो आम्ही विसरून जातो. आणि त्यामुळे अशी प्रतिक्रिया त्या ताई नेहमीच देतात, नेहमी प्रसन्न राहतात, श्रद्धेतून ते बोलत असतात. आणि त्यामुळे त्यांनी बऱ्याच दिवसांपासून, मला वाटतं 6 महिन्यांच्याही अगोदरचा काळ असेल तो, तेव्हापासून विनंती सुरू आहे की आपल्याला भंतेजी नागपुरात यायचं आहे. मी जेव्हा नागपूरला येईल जपानवरून तेव्हा आपल्याला 10 जानेवारीला नागपूरमध्ये यायचं आहे. आणि नागपूरमध्ये आल्यानंतर अर्थचा बड्डे आहे आणि त्या बड्डेच्या निमित्ताने आपणास आम्हाला चिवर परिष्कार आदी दान द्यायचं आहे, भोजनदान द्यायचं आहे. आणि विशेषत्वाने तुमची धम्मदेसना परिवारासाठी आम्हाला आयोजित करायची आहे आणि याचं निमंत्रण तुम्ही स्वीकारावं. मी हो 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 म्हणत राहिलो आणि नेमकं आता डिसेंबर संपत आला आणि ती जुनी डायरी टाकून दिली. आता नव्याने प्रोग्राम घ्यायचे तर यांचा काही प्रोग्राम आपला मी नव्या वर्षाच्या डायरीमध्ये नोट केला नव्हता. आणि म्हणून पुन्हा मग ताईचा मागे आता काही कॉल आला आणि त्या म्हणाल्या की 10 तारखेला यायचं आहे. आम्ही प्रोग्राम नोट डाऊन केला आणि आज इथे आलो. आम्हाला येऊन फार आनंद झाला अत्यंत. तुम्ही श्रद्धापूर्वक आई बाबा सिद्धांत असेल, ताई असतील आणि आपण सर्वांनीच भिक्षू संघाचं यथोचित सुंदर असं पुष्पांनी स्वागत केलं, वेलकम केलं, भोजन दिलाय आणि दानपुण्य करताय. बंतेजींनी धम्मदेसना दिली. जन्मदिवस बघा, नेहमी अनेक विषयांवरती आपल्या चॅनलवरती प्रवचन आहेत. जन्मदिनाच्या निमित्ताने बरेच प्रवचनं दिलेली आहेत. आपला जो अहर्त आहे तो आता 13 वर्षाचा झालेला आहे आणि इथून पुढे त्याचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी तो वाटचाल करणार आहे. जपानची पण तो हवा खातो आहे आणि भारताची पण हवा खातो आहे. तो अर्धा जपनीज आहे आणि अर्धा भारतीय आहे. आणि त्यामुळे अशा प्रगत देशाचं वातावरण पण त्याला लाभलं आहे की जो देश जगाच्या तुलनेमध्ये अगदी प्रगत आहे, पुढे आणि पुढे आहे. आणि त्यामुळे निश्चितच तीळ मात्र शंका नाही, तो सुद्धा जपनीज लोकांसारखा टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा किंवा आपल्या बुद्धीचा वापर करून म्हणा एकदम यशाची शिखर पादाक्रांत करेल. आणि त्यामुळे त्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ह्याच त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद राहतील. आपण सुद्धा प्रारंभीच अहर्तसाठी टाळ्या वाजवून त्याला त्याचं मनोबल वाढवावं आणि त्याला आशीर्वाद देऊन त्याला शुभेच्छा द्याव्यात टाळ्यांच्या गजरांमध्ये. हैप्पी बर्थडे टू यू. ये हो गया बर्थडे. नहीं तो बहुत सारे लोग बर्थडे मनाते हैं, अपने अपने बच्चों के बर्थडे मनाते हैं, होटल में जाते, जैसे कि अभी बंते जी ने बताया, होटल में जाकर खाना खाना है, घर पे कुछ खाना विशेष खाना पकाना है और बस बर्थडे हो गया, केक लाना है, काटना है. तर मी नेहमी सांगतो असे बर्थडे तर कितीतरी करू शकतो आपण, परंतु तुम्ही मुलांकडून काही अशा अपेक्षा घेऊन जीवन जगत असता माता पिता, बरोबर का? कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, प्रत्येकाला आपल्या मुलांकडून अपेक्षा आहेत. काय अपेक्षा असतात? प्रथम दर्शनी आमचा मुलगा आमची मुलगी गुणवान निघावी, नाही का? तो जेव्हा मोठा होईल, ती जेव्हा मोठा होईल, त्यांनी आमचं नाव लौकिक करावं, आमच्या कुळाचा उद्धार करावा, माता पित्यांची सेवा करावी, भाऊ बहीण आणि परिवारातील लोकांशी त्याने इमानी इतबारे प्रामाणिकपणे वागावं, सर्वांशी प्रेमाने वागावं, ते स्वतः सुखाने राहावेत आणि इतरांनाही सुखाने ठेवावं. याच्या व्यतिरिक्त कोणती अपेक्षा करत असतील का कोणते मायबाप? बिलकुल नाही. त्याने म्हणजे तो असे किती असो त्यांनी यश प्राप्त करावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि परिवारालाही सांभाळावं, प्रेम द्यावं, हीच एक माफक अपेक्षा असते सगळ्याच मायबापांची. परंतु आज आपण पाहिलं तर बघा, ह्या अपेक्षा सगळ्याच माता पित्यांच्या पूर्ण होत नाही. होतात काय? तुम्ही पहा जरा आजूबाजूला, सगळ्याच माता पित्यांच्या ह्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. कोणत्या अपेक्षा पूर्ण होतात? की ज्या अपेक्षांवरती त्या मायबापांनी फोकस केलेला आहे, लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि कोणत्या अपेक्षांवरती लक्ष केंद्रित करतात माता पिता सर्रास? 99.9% की मुलगा मुलगी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी आणि चांगल्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसायामध्ये ते गुंतले पाहिजे. आणि आज आपण जर पाहिलं तर घराघरामध्ये बाबासाहेबांची तर पुण्याई आहेच, तोचा काही विषयच नाही. आपलं तर इथे काहीच नाही आहे. जे काही म्हणून आहे, नोकरी असो, शिक्षण असो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते बाबासाहेबांचंच आहे. परंतु माता पिता म्हणून जे काही तुम्ही अपेक्षा करता की माझा मुलगा शिकला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे, नोकरीला लागली पाहिजे किंवा त्यांचा व्यवसाय असावा, हे आपण अनेक ठिकाणी पाहतो आहे की मुलं नोकरीला आहेत, व्यवसायामध्ये आहेत, मुली व्यवसायामध्ये आहेत, नोकरीला आहेत, प्रचंड प्रगती केली आहे.
परंतु दुसरी जी अपेक्षा असते मातापित्याची, प्रत्येकच मातापित्याची नैसर्गिक अपेक्षा आहे की मुलं मोठी झाल्यानंतर, स्वतःच्या पायावरती उभी राहिल्यानंतर त्यांनी आमच्याकडेही पाहावं, आमची म्हातारपणामध्ये त्यांनी काठी बनावी, भाऊ भावात राहावा, बहीण भावाला, भावाने बहिणीला ओळखावं, आपल्या परिवाराचा सांभाळ करावा, परिवाराला प्रेम द्यावं. ह्या ज्या काही मातापित्यांकडून अपेक्षा असतात त्या मात्र सर्वच मातापित्यांच्या पूर्ण होत आहेत असं खात्रीने काही म्हणता येणार नाही. अपवाद वगळता काही काही बिलकुल ठिकाणी खूप चांगलं वातावरण आहे, सगळ्या गोष्टी पण आहेत आणि परिवार पण आहे, पण बऱ्याच ठिकाणी मात्र अत्यंत वाईट परिस्थितीसुद्धा देखील आहे. आणि आपला अर्थ मात्र त्याला अपवाद ठरेल. तो मातापित्यांच्या सोबत राहीलच, परिवाराला धरून तर राहील, परंतु स्वतः पण वेल सेटल पण होईल, स्वतः सक्सेस मिळवेल आणि आपल्या परिवाराचाही तो राहील. अशाच त्याच्याकडून एक अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करतो आहोत. बघा, जन्मदिनाच्या निमित्ताने भगवंताने सांगितलं आहे की बघा, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, आपण जे ठरवतो ते आपण बनत असतो. अर्थ लक्षात ठेव, सिद्धांत तू पण लक्षात ठेव. आपण जे ठरवतो ते आपण बनत असतो. कोणतीही गोष्ट असो. बघ, जसं की बाबासाहेबांकडे अनुकूल परिस्थिती नव्हती, प्रचंड गरिबी होती, दारिद्र्य होतं आणि मोठा परिवार होता, पण तरीसुद्धा बाबासाहेब हिम्मतबाज होते, नाही का. अभ्यासावरती त्यांचा विश्वास होता, प्रचंड जिद्दी होते आणि कोणत्याही आजच्या काळात ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा अभाव असताना देखील बाबासाहेब, ज्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, ते बाबासाहेब या देशाची घटना लिहू शकले आणि त्या काळात MA PhD DSc LLD DLIT बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊ शकले. आणि म्हणून आपण पण या विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. बाबासाहेबांचा आदर्शच का ठेवावा माहिती आहे? शिकलेत तर इतर पण ना, हो, नोकरीला पण इतर पण लोक आहेत, भरपूर लोक आहेत की जे नोकरीला लागलेले, भरपूर लोक आहेत की ज्यांनी शिक्षण घेतलं आहे, भरपूर लोक आहेत की ज्यांना यश प्राप्त झाले. पण बाबासाहेबांचाच आदर्श का ठेवावा यासाठी म्हणत असतो नेहमी की बाबासाहेब शिकले तर शिकलेच, पण केवळ शिकण्यासाठी नाही शिकले, केवळ शिकण्यासाठी नाही शिकले किंवा केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी शिकले नाही, केवळ प्रपंच चालवण्यासाठी शिकले नाही. त्या गोष्टी तर त्यांनी केल्याच केल्या, ते तर कर्तव्यच आहे संसारिक लोकांचं, गृहस्थी लोकांचं, पण त्या शिक्षणाचा वापर त्यांनी रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी सुद्धा केला. त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर इथल्या पददलित शोषित लोकांच्यासाठी सुद्धा केला. त्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर केला की ज्यांना कवडी मोल ज्यांचं जीवन होतं, नाही का. ते वामनदादा म्हणतात, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक बाबासाहेब जर नसते झाले तर तुम्ही विचार करा, जरी संध्या दिल्या असत्या बाकीच्या, पण बाबासाहेब जर का कदाचित आपल्या समाजामध्ये नसते जन्मले तर आजची जी आपली परिस्थिती आहे, जे सगळं काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते प्राप्त होऊ शकलं नसतं. आणि म्हणून सगळ्याच मुलांनी, मोठ्या होणाऱ्या मुलांनी, शिक्षण घेणाऱ्या मुलांनी, मुलींनी आपल्या पायावरती उभं राहत असताना परिवाराचाही विचार करावा, परिवाराचाही सांभाळ करावा, परिवाराला प्रेम द्यावं आणि समाजासाठी मी या शिक्षणाचा काय वापर करू शकतो तो सुद्धा विचार झाला पाहिजे. बघा, नाही तर आपल्यापुरतं शिक्षण घेत असेल आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, तर बाबासाहेब म्हणतात त्या शिक्षणाला, ज्ञानाला काही उपयोग नाही. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा, आपल्या संपत्तीचा आपल्याला तर लाभ व्हावा, फायदा व्हावा, पण त्याचा इतरांना पण फायदा झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपण म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी माता पिता परिवाराने आपल्या मुलांवर तसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो की आपोआप काही होत नाही. ताईला बड्डे साजरा करायचा असता तर खरंच तसा बड्डे केला असता, तिकडे जपानमध्ये पण बड्डे केला असता, काय त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे का? तिकडे एखाद्या हॉटेलमध्ये गेले असत्या, मस्तपैकी काय काय मागवलं असतं, ऑर्डर दिली असती, स्वतः पोट भरून खाल्लं असतं, परिवाराने खाल्लं असतं. पण बघा, श्रद्धा असल्यावर, धार्मिकता असल्यावर, बाबासाहेबांची जाणीव असल्यावर, धम्माची जाणीव असल्यावर काय करू शकते एक आई, एक परिवार, त्याचं हे एक उदाहरण आहे. आज समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सकारात्मक वातावरण बुद्धाच्या संदर्भामध्ये, धम्माच्या संघाच्या संदर्भामध्ये निर्माण होत आहे. आम्ही आता यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो आहे, लोकांमध्ये सकारात्मक बदल होतोय. आम्ही नेहमी थोडंसं टोचल्यासारखं बोलतो की हॉटेलमध्ये काय बड्डे करता, तर आता लोक पोरांचे जेव्हा बड्डे असतात, मुलांचा मुलींचा, तेव्हा आवर्जून भंतीजींना बोलवतात, चिवरदान करतात, परिष्कारांचं दान करतात आणि त्यानिमित्ताने विशेष म्हणजे धम्मदेसना आयोजित करतात. आणि म्हणून आपल्या परिवाराने सुद्धा, मानवटकर परिवाराने इथे धम्मदेसनेसाठी आम्हाला बोलावलं आहे. आणि त्या धम्मदेसनेच्या माध्यमातून मी
अहर्तला सांगेल, सिद्धांतला पण सांगेल, आपल्या परिवाराला सांगेल की जीवन जगत असताना भगवान म्हणाले आत्ताही अत्तनो नाथो कोही नातो परोसिया. तुम्हाला जे बनायचं आहे ते तुमच्या हिमतीवर तुम्ही बनवून दाखवता आलं पाहिजे. तुम्हाला कुणाच्या कुबड्या घेण्याची गरज पडली नाही पाहिजे, कुणाच्या समोर झुकण्याची वाकण्याची गरज पडली नाही पाहिजे, कुणाच्या पुढे पुढे करण्याची गरज पडली नाही पाहिजे, कुणाच्या पुढे जाऊन लाचार बनण्याची हातबल बनण्याची वेळ आपल्यावरती आपण आणली नाही पाहिजे. त्यासाठी स्वतःची पात्रता आपण निर्माण केली पाहिजे म्हणाले बाबासाहेब. निश्चितपणे म्हणून भगवंताने सांगितलं बघा की स्वतःचा उद्धार स्वतः केला पाहिजे. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, आपण आपला द्वीप निर्माण केला पाहिजे. द्वीप म्हणजे जसा एखादा पहाड असतो बघा, आणि तो पहाड कुठल्याही हवेने हलत नाही. बघितला का तुम्ही हलताना एखादा पहाड हलेल का? कितीही मोठं वादळ सुटलं, समुद्राच्या काठावर जरी एखादा पहाड असेल, डोंगर असेल, प्रचंड वादळ जरी सुटलं, तो पहाड हलतो काय? सुनामी जरी आली, पहाड हलेल काय? नाही हलत, तो डोंगर हलू शकत नाही. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वतःच एक बेट स्वतःचं निर्माण केलं पाहिजे. बेट स्वतःचं निर्माण केलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनाचं असं बेट निर्माण केलं पाहिजे की त्या बेटाकडे पाहून लोकांनाही आनंद झाला पाहिजे, लोकांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणून अत्त दीप भव म्हणत असताना भगवंताने सांगितलं स्वयं प्रकाशित व्हा. अंधारातून, अज्ञानाच्या अंधकारातून तुम्हाला मुक्त होता आलं पाहिजे, तुम्हाला प्रकाशित होता आलं पाहिजे. स्वतःला प्रकाशित होणं म्हणजे काय? तुम्हाला सन्मान प्राप्त करून घ्यायचा आहे तर तुम्हाला स्वतःच्या गुण अवगुणांवरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. तुम्हाला चांगलं बनायचं आहे तर स्वतःच्या गुण अवगुणांवरती अर्थात स्वभावावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. शिक्षणावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. स्वतःच्या मनोप्रवृत्तीवरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही वाईट गुण असतात ते वाईट गुण काढून टाकता आले पाहिजे. भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे बघा एखादी बादली आहे किंवा एखादं भांडं आहे, त्या भांड्यामध्ये किंवा बादलीमध्ये आपल्याला प्यायचं पाणी भरायचं आहे. काय करतो आपण अगोदर? काय करतो? जर प्यायचं पाणी एखाद्या भांड्यामध्ये टाकायचं, मग बकेट असो, भांडा असो, हंडा असो किंवा अजून काय पण असो, जर प्यायचं पाणी, वापरायचं पाणी आपल्याला त्या भांड्यामध्ये साचवायचं आहे, ठेवायचं आहे किंवा पिण्यासाठी घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम आपण त्याला साफ करतो, त्याला घासून त्याला क्लीन करतो, एकदम स्वच्छ करतो. त्याच्यामध्ये जी घाण असेल ती घाण अगोदर काढून टाकतो, वेगळी करतो, स्वच्छ करतो, निर्मळ करतो आणि त्यानंतरच मग आपण पिण्याचं पाणी वगैरे त्यामध्ये घालत असतो. भगवान म्हणाले या जीवनाचंही असंच आहे. जर आपल्याला चांगलं बनायचं आहे, जर आपल्याला यश प्राप्त करायचं आहे, जर आपल्याला पुढे आणि पुढे जायचं आहे, जर आपली पात्रता निर्माण करायचं आहे तर भगवान म्हणाले अगोदर आपल्यातले अवगुण काढून टाकता आले पाहिजे, नाही का? अवगुण काढले तर सद्गुण येतील ना, बरोबर की नाही? अवगुण काढले तर सद्गुणी होऊ आपण. अवगुणी असेल तर सद्गुणी होऊ का आपण? नाही. बघा तुम्ही, सद्गुणी बनायचं आहे तर आपल्यामधले जे अवगुण आहेत ते अवगुण काढून टाकावे लागतात. म्हणून भगवंताने सांगितलं की आपण आपला उद्धार करावा, आपण स्वयंप्रकाशित व्हावं, स्वयंप्रकाशित होता आलं पाहिजे. या जगामध्ये बघा अशक्य काहीच नाही, भगवंताने सांगितलं. जसं आता त्यांनी सांगितलं नासाचं यान आहे, इस्रोचं यान आहे बघा, मंगळावर गेला का नाही? एक काळ होता मनुष्य विचारही करू शकत नव्हता की दुसरा ग्रह असेल की नाही, दुसऱ्या ग्रहावर जाता येते की नाही ह्याचाही विचार करू शकत नव्हता. पण आज आपण पाहतोय किती प्रगती होते. तुमच्या जपानमध्ये तुम्ही राहता, तिथे उलट्या ट्रेन, कालच व्हिडिओ बघितला मी, नाही का? देश असा चाललाय वरती आणि जपान खालून चालला, उलट्या ट्रेन आहेत ना तिकडे. तर कालच तो व्हिडिओ बघितला मी, सगळ्या गोष्टी उलट्या तिथे. अनेक किती काय लोक करतात बुद्धीच्या जोरावरती. आणि त्यामुळे जसं की सांगितल्या जाते की भारताच्या तुलनेमध्ये, जगाच्या तुलनेमध्ये जपान 50 वर्ष पुढे आहे म्हणतात. तुम्ही तर तिथे राहता बापा, तुम्ही तर एकदम अशा प्रगत देशामध्ये राहता की तो काही विषयच नाही आहे. तिथून भरपूर गोष्टी काय तुम्ही शिकत असाल. अत्यंत शांत लोक आहेत तिकडचे, इंटरफेअर न करणारे लोक आहेत. मला वाटतं आता तुम्ही राहता, आम्ही काय राहत नाही, आम्ही फक्त अभ्यासातूनच ऐकलेलं आहे. आणि खरोखरच त्या लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे बघा. स्किन पण त्यांची फार एकदम अशी काय म्हणू त्याला, सुंदर स्किन, हां शायनिंग मारणारी त्यांची. म्हणजे इकडं माणसं शायनिंग मारतात वागण्यातून आणि जपानच्या लोकांच्या चेहऱ्यावर नॅचरली शायनिंग आहे बघा. तर हे चेहऱ्यावरती शायनिंग असणे किंवा चेहरा प्रफुल्लित असणे, प्रसन्न असणे, मी जसं नेहमी सांगतो की आपण प्रसन्न राहता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. झोपेतून जरी उठलो किंवा उठवलं कोण तर अशी स्माईल असायला पाहिजे चेहऱ्यावर.
नाही तर एकदम राग 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 राग, चीड चीड, द्वेष द्वेष, अहंकार, ईर्ष्या, विचारूच नका. मग अशा गोष्टी असतील तर मग ते सगळं काही लाईफ आपलं चेंज होते. आणि त्यामुळे जपानचे लोक बघा असे विनम्र पण आहेत, शांत पण आहेत आणि कोणाशी काही देणं घेणं ठेवत नाहीत. म्हणजे भांडण मारामारी मला वाटतं जास्त प्रमाणात ते करत नाहीत. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर हिरोशिमा नागासाकीवरती जे काही अणुबॉम्ब टाकला होता तर त्यांनी भांडण करत बसले नाही. बसले का भांडण करीत? तर भांडण करीत बसले नाही, तर त्यांनी पुन्हा एकदा नव्याने ती शहरं वसवले म्हणतात. आता तुम्ही तिथे राहताच, तिथे पुन्हा नव्याने त्याच उमेदीने त्याच जिद्दीने. तर मला वाटतं आपल्या अहर्तने ह्या घटनेपासून सुद्धा एक प्रेरणा घेतली पाहिजे, इन्स्पायर झाला पाहिजे तो, की जर आपला ज्या देशात तू राहतो तिथे जर लोक हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर सुद्धा त्या शहराचं नव्याने निर्माण करू शकतात किंवा अजून जास्त प्रगती करू शकतात, तर जीवनामध्ये सुद्धा चढ उतार येत असतात, ठेचा लागत असतात. परंतु आपण हार मानली नाही पाहिजे. बघा, जे हार मानणारे असतात ते सक्सेस होऊ शकत नाहीत, प्रगती करू शकत नाहीत. आणि जे हार मानतात, हार के सामने क्या रहता है? हार के सामने जीत है. तो ज़िंदगी में ऐसे बहुत सारे मौके आते हैं, बहुत सारा समय आता है कि हम हार जाते हैं, लेकिन हारने के बाद भी जीत हो सकती है, ये आशा मन में रखना पडता है. तो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बघा आशावादी राहावं. बुद्धांनी आपला जो धम्म शिकवला तो आशावादी शिकवला. ज्यांना कोणाला उपदेश केले, पटाचार्याला आशावाद शिकवला. बघ, पटाचार्याला असं म्हणाले नाही आता तुझं कसं होईल, तुझे पती गेले, मुलं गेले, मायबाप गेले, भाऊ गेले आणि आता तुझं काही खरं नाही, असे म्हणाले का भगवान? नाही म्हणाले. भगवान म्हणाले जीवन ह्याच्याही पेक्षा वेगळं आहे आणि ते तू जगलं पाहिजे. जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही, मनुष्य जीवन फार दुर्लभ आहे म्हणाले. किच्छो मनुष्यपटी लाभ म्हणाले, भगवंताचं वचन आहे. किच्छो मनुष्यपटी लाभ, मनुष्य जीवन प्राप्त करणं दुर्लभ आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून हताश होता कामा नये, हतबल होता कामा नये, हार मानता कामा नये. जरी चढ उतार आले, दुःख आलं, त्रास होतोय तर त्याच्यात रमायचं नाही म्हणाले भगवान बुद्ध. त्यातून वर निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर वर निघण्याचा आपण प्रयत्न करतोय तर यश आपल्याला असं स्पर्श करते, यश आपल्या वाट्याला येते. आपल्याला मात्र वरती निघता आलं पाहिजे आणि म्हणून स्वतःचा विकास स्वतःला साधता आला पाहिजे. स्वतःची विकास करण्यासाठी आपल्याला धम्मावरती आपली श्रद्धा असायला पाहिजे, बुद्धावरती आणि संघावरती आपली श्रद्धा असायला पाहिजे. आणि ती श्रद्धा तुमच्यामध्ये आहे. बघा, फक्त स्वतःला पात्र बनवावं. तुम्हा दोघांनाही मी सांगेल, तुम्ही आता तरुण होताय तर मातापित्याची अपेक्षा असतात. बघा, आईवडील खूप चांगले असतात, तुम्हाला एवढे चांगला परिवार मिळाला, एवढे चांगले मातापिता मिळाले. बघा, अनेक असे मुलं आहेत या जगात, तुम्ही पाहत असाल. तुम्हा दोघांनाही उद्देशून सांगतो आहे की अनेक मुलांना मातापिता नाही आहेत. बघा, तुम्हाला अनाथाश्रम माहीत आहे ना? अनाथ आश्रमात तुम्ही जर कधी पाहिलं तर अशी मुलं आहेत की त्यांना आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, असे भरजरीचे कपडे नाही किंवा गाड्या नाही, स्वतःचं घर नाही, काही नाही. एकदम असे कितीतरी मुलं आहेत या जगामध्ये की नाहीतर फुटपाथवरती तुम्ही कधी पाहिलं असेल तर बघा, किंवा सिग्नलवरती असे भीक मागतात बघा. तर त्यांच्या कम्पेअरमध्ये, तुलनेमध्ये तुम्ही किती पुण्यवान आहात. तुम्हाला मातापिता प्राप्त झाले, एवढा मोठा चांगला परिवार प्राप्त झाला. आणि म्हणून संधीचं सोनं केलं पाहिजे. मातापिता, आई वडील आपल्याला काय कमी पाडतात का, कमी देतात का? काही नाही. जेव्हा पाहिजे, जे पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं देतात. काय सिद्धांत? बरोबर की नाही? किती जीव लावतात, किती प्रेम करतात. सिद्धांतला शूज पाहिजे तर शूज, शर्ट पाहिजे शर्ट, फाटण्याच्या अगोदरच. बरोबर का नाही? सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुम्हा सर्वांना. त्याने पहा कशी कटिंग केली मस्तपैकी. बघा, हिरोसारखी कटिंग, तो हिरोसारखा दिसतो, अर्थ बघा. आणि त्यामुळे हे जीवन फार सुंदर आहे, चांगलं आहे. आणि त्यामुळे या जीवनाला आपल्याला चांगलं बनवता आलं पाहिजे. चांगलं बनण्यासाठी मी तुम्हाला सांगेल की आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी असतात, वाईट सवयी असतात, त्या काढून टाकल्या पाहिजे. सवयीच आपल्याला बिघडवतात. बघा, चांगल्या सवयी आपल्याला पुढे घेऊन जातात आणि वाईट सवयी आपल्याला बिघडवतात. म्हणून कोणत्या सवयी लावल्या पाहिजे? चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. परंतु काही गोष्टी अशा असतात की जन्मजात पूर्वकर्मामुळे काही मुलं किंवा काही लोक बघा, मायबाप, अनेक मातापिता आम्हाला सांगतात, भंतेजी तुम्ही म्हणता त्यानुसार आम्ही तर धार्मिक आहोत, पण हे कुणावर गेलं म्हणतात. म्हणजे एखादा मुलगा असेल, मुलगी असेल तर ते हट्टी आहे म्हणतात किंवा बरोबर वागत नाही म्हणतात, बरोबर बोलत नाही, ऐकून राहत नाही, अभ्यास करत नाही. अशा काही मातापित्यांच्या कंप्लेंट असतात. आता पूर्वकर्माचा पण परिणाम असतो ना, असतो का नाही? पूर्वकर्माचा परिणाम असतो ना. तर पूर्वकर्माचा, आता जसं एखादं भांडं आहे,
बरेच दिवस जर वापरलं बघा, एखादी प्लेट आहे खूप दिवस तुम्ही वापरता, किंवा तावा, तुम्ही तावा वापरता ना पोळ्या वगैरे करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी, आता नवीन घेतला तो तेव्हा नवीन असतो, पण त्याला वापरत राहिला तर तो खराब होतो. पण आता मार्केटमध्ये असं काय काय असेल की ते त्यानं जर घासलं त्याला तर पुन्हा तो क्लीन होतो, पुन्हा तो नव्यासारखा होतो. तर तसंच असतं जीवनामध्ये बघा, की अगोदरच्या पूर्वज कर्माच्या काही गोष्टी असतात त्या चिपकलेल्या असतात, पण भगवंताचा कर्मसिद्धांत जो आहे तो असा हातावर हात ठेवून बसण्यासाठी सांगितलेला कर्मसिद्धांत नाही आहे. जसं जे आहे ते भोगत राहा, चिती असावे समाधान, असा कर्मसिद्धांत शिकवला नाही. भगवान म्हणाले पूर्वी केलेले काही कर्म तुम्ही आता वर्तमान जीवनामध्ये त्याला बदलू शकता. तुम्ही पूर्वीच्या कर्मामुळे तुम्हाला ज्या काही गोष्टी प्राप्त झाल्यात, तर आता वर्तमान जीवनामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगून जागरूक राहून त्याच्यामध्ये बदल करू शकता. पण जर तुम्ही जशाच तसंच राहिलात तर पुन्हा वाहत जाता. म्हणून बघा, मी तुम्हाला एक छोटासा बोधकथा सांगेल की जीवनामध्ये असं बऱ्याचदा होते की माता पिता चांगले किंवा मुलं चांगले नाही, तर त्या बाबतीमध्ये आणि आपण जर चांगलं असेल आत्ता वर्तमान जीवनामध्ये, म्हणजे चढत्या किंवा काय म्हणू त्याला वाढत्या वयामध्ये आपण जर चांगले बनलो, चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर आपलं भविष्य उज्ज्वल असते. तर एकदा बघा, एक व्यापारी होता आणि तो व्यापारी व्यवहारिक तर होताच, त्याचा स्वभाव बघा, आता व्यापारी आहे तर व्यवहारिक असावंच लागणार. तर तो व्यवहारिक तर होता, पण तो विनम्र आणि मनमिळाऊ होता. बघा, लोकांचे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत. मी नेहमी सांगतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. ते एका परिवारातली लोक जरी असतील ना, आता तुमचा स्वभाव वेगळा, यांचा स्वभाव वेगळा आणि ह्याचा स्वभाव वेगळा, थोडाफार फरक असतो ना. म्हणजे जरी सरासरी असली तरी थोडाफार स्वभाव वेगवेगळा असतो. आणि त्यामुळे तो जो व्यावसायिक होता, व्यापारी होता, तर तो व्यावसायिक असल्या कारणाने त्याचा स्वभाव व्यावहारिक तर होता, पण विनम्रता पण त्याच्यात होती आणि मनमिळाऊपणा. आता बघा, एखाद्या दुकानदाराकडे काही गोष्टी असाव्या लागतात. समजा कोणी दुकानदार आहे ना, कुठला पण दुकानदार असेल किंवा कोणी काम करणारे लोक, आता ती आई काम करणारी समजा असेल एखादी, तुमच्याकडे कोणते स्वयंपाक करणारी आई आहे, साफसफाई करणारी आई आहे, तर काम कोणाला मिळते, लोक कोणाला गोड म्हणतात, म्हणजे कोणाला चांगलं म्हणतील. जे सुस्वभावी असेल, मनमिळाऊ स्वभावाचे असतील तर त्यांना म्हणतील हा या तुम्ही राहा, बरोबर की नाही. पण ते जर काम बरोबर करत नसेल किंवा असं बोलत असेल, भांडण करत असेल, तर जवळ येतील का लोक? नाही आहे ना. आणि म्हणून व्यापारी, दुकानदार हे जे लोक आहेत, तर त्यांच्याकडे व्यावहारिकता तर असायलाच पाहिजे त्या दुकानदारीच्या बाबतीमध्ये, व्यवसायाच्या बाबतीमध्ये, पण त्यांचा स्वभाव हा विनम्र पण असला पाहिजे, नाही का. समजा घालाली गलती तर ठीक आहे बा, काही हरकत नाही, पुढच्या वेळेस तुम्हाला देतो, किंवा हरकत नाही आमची गलती झाली म्हणणारे असले पाहिजे आणि मन मिळावं असले पाहिजे. मी नेहमी सांगतो, तोंडामध्ये आपल्या साखर असली पाहिजे आणि डोक्यावर बर्फ असला पाहिजे. तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे असाल किंवा सार्वजनिक जीवन जगणारे असाल, कोणत्याही जाती धर्माचे असाल, तुमच्याकडे ह्या दोन गोष्टी असायला पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की जग माझं व्हावं, दुनिया माझी व्हावी आणि माझ्या घरातली लोक माझे व्हावेत, असं ज्यांना कोणाला वाटते, ते कोणत्याही वयाचे असो, तर त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी असायला पाहिजे? एक तर इथे साखर असायला पाहिजे आणि इथे बर्फ असायला पाहिजे. ह्या दोनच गोष्टी लोकांकडे नसल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पैसा, धन, दौलत, परिवार सगळं आहे, पण या दोन गोष्टीपासून लोक दूर असल्या कारणाने जवळचे लोक दूर गेलेले असतात. बघा, ह्या दोनच गोष्टी कारणीभूत असतात. कोणत्या? इथं साखर नसते, बोलत नाहीत व्यवस्थित, एकदम टाकून बोलणं, अपमानित करणं, मारामारीची गोष्ट, भांडणाची भाषा, माणसं तुटतील असं बोलणं, असे लोक बोलतात बघा काही ठिकाणी. आणि डोक्यावर बिलकुल शांतता नाही. म्हणजे कोणी जर चुकलं, कोण समोरची व्यक्ती, तर असं नाही बा ठीक आहे चुकलं असेल, कसं काय चुकलं, समजत कसं नाही, आणि हेच शिकवलं का तुम्हाला, तेच शिकवलं का तुम्हाला, आणि आपलं चुकलं तर मग काय झालं, असे स्वभाव असतात बघा लोकांचे, नाही का. त्याच्यात महिला पण आल्या, पुरुष पण आले, तरुण पण आले आणि तरुणी पण आले. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की आपल्यामध्ये ही मुखाचं जे म्हणजे बोलणं जे आहे, वाणी जी आहे, ती मृदू असली पाहिजे, मधुर वाणी असली पाहिजे, प्रेमाची आपुलकीची वाणी असली पाहिजे. जशी एखादी आई आपल्या लेकरासोबत बोलताना वागताना जशी बोलते किंवा त्याला जसं मोठ्या मनाने माफ करते, तसं सर्वांच्याच सोबत वागताना बोलताना तशी वाणी असावी. म्हणून त्या व्यावसायिक व्यापाराची दोन गोष्टी होत्या, तीन गोष्टी होत्या त्याच्याकडे. व्यावहारिकपणा होता, विनम्रता होती आणि मनमिळाऊपणा होता. ज्याला त्याला आपलं करता आलं पाहिजे. आपल्याला करता येते का सगळ्याच लोकांना? कुणालाही आपलं करता आलं पाहिजे. जसं पशु, पक्षी, प्राणी, माणसं, स्त्रिया, शेजारी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपलं बनवता आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्याबद्दल आपुलकी. या, बसा,
बसा ना इथे, चहा घेता का, आणि या आमच्याकडे बोला, आम्हाला समजून सांगा, असं समोरच्यांना वाटलं पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याकडे काय असावं लागते, त्यासाठी धन दौलत असून चालते काय, रंगरूप असून चालते काय, तर मनाची निर्मळता, मनाचं सौंदर्य आपल्याकडे असावं लागते. तर जग आपल्याला जवळ करेल, नाही का, किंवा जग आपल्याला जवळ घेईल, किंवा आपण जगाचे बनू. पण त्या जर गोष्टी नसतील तर सगळे बिघड्या. म्हणून तो व्यावसायिक जो होता तर त्याच्याकडे ह्या गोष्टी होत्या. पण प्रॉब्लेम असा होता की तो जेवढा चांगला होता त्याच्या उलट त्याचा मुलगा मात्र अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट स्वभावाचा होता. बघा, त्या व्यावसायिकाचा, व्यापाऱ्याचा मुलगा कसा होता, अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट. काही लोक असतात बघा, काही मुलं असतात प्रचंड उद्धट असतात. काही बोललं की डोळे विस्फारून असे बोलतील, वागतील, काहीतरी मम्मीचा अपमान करतील, पप्पांचा अपमान करतील, असे काही मुलं असतात. भगवान म्हणाले मम्मी पप्पा ग्रेट असतात, त्यांचा कधी अपमान करता कामा नये. ते रागावून जरी बोलतील तर त्या रागावण्यात प्रेम असते. कोणती आई असो, कोणतेही वडील असो, आपल्या मुलांवरती जर रागावत असतील, चिडत असतील तर त्याच्यामध्ये राग दुश्मनकीची गोष्ट असते का त्या बोलण्यामध्ये, वागण्यात नाही. त्याच्यात प्रेम असते, त्याच्यात आपुलकी असते, त्याच्यात आपलं भलेपण असते, जिव्हाळा असते, मुलांचं भलं करण्याचा भाव असतो. म्हणून बघा, बोलता बोलता काही ठिकाणी मग आया म्हणतात किंवा वडील म्हणतात, इकडे ये ना, मर ना, असं एक शब्द प्रयोग होते बघा. कधी समजा बाहेर भांडण सुरू आहे, पोरगा पोरगी बाहेरच उभी आहे किंवा दुसऱ्यासोबत जाते, फिरत राहते, नको ते कामं करते, तर कधी आई बोलताना किंवा घरचे लोक बोलताना काय म्हणतील त्या पोराला, पोरीला, इकडे ये ना, मर ना, घरात बस ना, मर ना. याचा अर्थ असा आहे का त्याला इकडे येऊन मर म्हणा, असा अर्थ आहे का त्याचा? त्या तशा बोलण्यात सुद्धा काय आहे, हित आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, हे मुलांना कळायला पाहिजे. ज्या मुलांना हे कळेल ते मात्र खूप चांगले बनू शकतात. त्यांच्यासाठी ती संधी असते. कारण आई बाबा एकदा निघून गेल्यावर कोण रागावेल आपल्यावर, आणि कोणाला रागावू देते माणूस? पहा बरं, कोणावर रागावू देतो का आपण? असा सार्वजनिक जीवनामध्ये कोणाला रागावू देतो का आपण? सहन करतो का? कोणी पाहिलं तर लोक सहन करतात, माझ्याकडे काय पाहिलं म्हणते, बरोबर की नाही? म्हणजे आई वडिलांचं ऐकू शकतो आपण, रागावलेलं, भांडलेलं, आणि ऐकलं पाहिजे, कारण ती सवय चांगली लागेल ना मग आपल्याला. त्यांचं जर ऐकलं तर, आणि त्यांचं जर आपण ऐकलं नाही तर आपल्याला सवयी खूप वाईट लागतात. आणि म्हणून त्या व्यापाऱ्याच्या स्वभावाच्या उलट त्या पोराचा स्वभाव होता उद्धट आणि गर्विष्ठ. तो एकदम परेशान होता तो व्यापारी, की मी तर एवढा चांगला आहे, घरामध्ये सगळे लोक चांगले आहेत, याची आई चांगली आहे, मी चांगला आहे, सगळे लोक चांगले, हा माझा मुलगाच का असा बिघडला, याला कसं याच्यामध्ये सुधारणा करू, ह्याच्यात कसा फरक पडेल चांगला, ह्याच्या विचारात तो राहायचा. मग एक दिवस एका गुरुकुलामध्ये त्यानं आपल्या गुरुजीकडे, त्या गुरुजीला सांगितलं की गुरुजी काही दिवस, आता जसं हॉस्टेल आहे तर तेव्हा गुरुकुल होते, तर त्या मुलाला व्यक्तीने सांगितलं, व्यापाऱ्याने गुरुजींना आपल्या, की गुरुजी माझा मुलगा हा फारच बिघडला, उद्धट आहे, गर्विष्ठ आहे, आणि तुम्ही काहीतरी याला सांगा, शिकवा, ट्रेनिंग द्या, आणि ह्याच्यातले हे दोष काढून टाका, तुम्हाला म्हणजे विनंती करतो मी विनम्रतापूर्वक. आता गुरुजी हुशार होते, आता गुरुजी हुशारच राहतात नाही का, आणि म्हणून गुरुजीकडे त्याला सुपूर्त केलं, स्वाधीन केलं. गुरुजीच्या स्वाधीन केल्यावर तो राहत होता गुरुजींकडे, पण स्वभाव असतो. तर गुरुजींचं पण शिकवण्याची एक पद्धत होती. तर हा राहत होता तर गुरुजींनी त्याला ऑब्झर्व केलं, थोडंसं त्याला निहाळत राहिले गुरुजी, याच्यात काय दोष आहे, याला कसं सुधारवलं पाहिजे, कोणत्या गोष्टी याला शिकवल्या पाहिजे, कशा शिकवल्या पाहिजे. मग काही दिवस गेल्यानंतर त्याचा स्वभाव बदलवण्यासाठी गुरुजींनी प्रयत्न सुरू केले. तर त्याला गुरुजी गार्डनमध्ये घेऊन गेले. बघा तुम्ही, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणाचे गुण दवा लागू होते आणि कुणाची दवा लागू होत नाही. बघा, कधी होते ना असं, अरे त्या डॉक्टरकडे गेलो तो गुणच आला नाही म्हणते. औषध पाणी तेच असेल पण हातगुण पण असतो वेगवेगळा. बघा तुम्ही, डॉक्टरच, एमडी तर एमडीच झाला, MBBS तर MBBS झाला आहे, BHMS तर BHMSच झाला आहे, पण कोणत्या डॉक्टरांकडे गेलं की गुण येत नाही म्हणते, आणि एखाद्या डॉक्टरांकडे गेले, हा ते डॉक्टर खूप चांगले आहे म्हणते, त्याच्यावर विश्वास बसला. आता ती डॉक्टरी बाई असो का डॉक्टर असो, कधी होते ते फॅमिली डॉक्टर आहेत म्हणते आमचे, म्हणजे ते कशी दुसऱ्यांच्या तुलनेत ते बरोबर नाहीत, पण आपल्या बाबतीमध्ये ते बरोबर आहेत. तर मग गुरुजींनी काय केलं, गार्डनमध्ये त्याला घेऊन गेले, आणि सुरुवातीला गार्डनमध्ये असं गवत झालं होतं 1-1 फुटापर्यंत गवत. तर एका फुटापर्यंतचं गवत उपटायला सांगितलं त्यांना. तर त्यानं उपटलं, ते छोटं गवत आहे, उपटलं. तर गुरुजींनी त्याला छोटं गवत उपटायला सांगितलं एका दिवशी. दुसरा दिवस निघाला, आता काम आहे ना,
तर गार्डनमध्ये दुसऱ्या दिवशी पण नेलं. दुसऱ्या दिवशी नेल्यानंतर जे 5, 7, 8 फूट झाडं वाढले होते की ना उंच, लिंबाचं झाड, बाभळीचं झाड, जे किती उंच झालं आहे, 5 फुटापेक्षा जास्त उंच झालं आहे, एवढे मोठमोठे झाडं. तर याला गुरुजीने दुसऱ्या दिवशी सांगितलं, अरे बाभळीचं झाड उपट रे. कायचं उपटते मग? आता छोटं झाड सहज उपटते, आणि उंच झालेलं उपटेल का झाड? नाही उपटू शकत. लिंबाचं झाड उपटायला सांगितलं, हे उपट जरा, लिंबाचं झाड उंच झालेलं. ते म्हणे गुरुजी हे छोटे छोटे झाडं होते, आता माफ करा म्हणे, काल छोटे छोटे झाडं होते म्हणे, त्याच्या मुळ्या काही जास्त खोलवर गेल्या नव्हत्या म्हणून मी सहज उपटले म्हणे. पण तुम्हाला कसं कळत नाही म्हणे, हे झाड 4-5 वर्षापूर्वी लावलं असावं, किंवा त्याही अगोदर लावलं असावं, किंवा असंच आलेलं असावं. त्याच्या मुळ्या जमिनीत खोलगट गेलेल्या आहेत, खोलवर गेलेल्या आहेत, आणि ते उपटेल कसं माझ्याच्याने? आणि माझ्याच्यानेच काय, मी तर लहानच आहे, मला थोडंफार समजते म्हणे, आता मी यंग होत आहे, तरुण होत आहे, मोठ्या माणसाला पहिलवानाला जरी आणलं तर ते उपटणार नाही. गुरुजी त्याच्याकडे पाहून हसत होते, स्मित हास्य करत होते. तर गुरुजी त्याला म्हणाले की अरे बाळा, तू हे जे म्हणतोयस ते खरं आहे, मला हेच तुला शिकवायचं आहे की ज्या सवयी आपल्याला लागल्या, सुरुवातीला लक्षात आलं की ह्या सवयी चांगल्या नाही, तर त्या आपण लगेचच त्याचं निर्माल्य करू शकतो, बरोबर की नाही? त्या काढून टाकू शकतो, त्या बंद करू शकतो, त्याच्यापासून सावध राहू शकतो. पण जर सवयी खूप दिवसापासूनच्या आहेत तर त्या सोडणं सहज सोपी गोष्ट आहे का? आहे का? नाही आहे. त्या खूप अवघड. का? तर त्याचे मुळं पूर्ण रक्तात गेले, पूर्ण बॉडीमध्ये गेले, पूर्ण मनात गेले. जसं एखादा दारू पिणारा माणूस एक दिवस असा येतो, कोणाचं ऐकू की मी दारू सोडली पाहिजे, सगळी बरबादी होऊ लागली. पण ती वेळ फार पुढे गेलेली, निघून गेलेली असते. जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्रास होतो. बघा, माहिती तुम्हाला? कोणी काय ते बिड्या पिणारी लोक असतात बघा, त्यांना एवढी सवय होती, त्यांच्या बॉडीला पण सवय होती, त्यांना त्याचा साईड इफेक्ट पण होतो. पण जर कोणी डॉक्टरांनी वगैरे सांगितले सोडा, तर सोडणं सोपं जाते का त्यांना? किती अवघड जाते. याचा अर्थ असा नाही की कोणी सोडू शकत नाही, बिलकुल. आपले प्रवचन ऐकून आता कितीतरी माता भगिनी लोक सांगतात, काही बाबा सांगतात की भंतेजी प्रवचन ऐकू आमच्या पोराची, आमच्या घरच्यांची, आमच्या वडिलाची दारू सुटली म्हणते, कोणी म्हणते तंबाखू सुटला म्हणते, कोणी काय सुटलं म्हणते. जर मनाने ठरवलं आपल्या, मी जसं प्रारंभी सांगितलं की अशक्य या जगामध्ये काहीच नाही आहे, सर्व काही शक्य आहे, फक्त आपण तशा सवयी लावून घेतल्या पाहिजे. म्हणून स्वतःला चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची, चांगलं विचार करण्याची सवय लावली तर आपल्या एवढं चांगलं कोणी असेल का? नाही आहे. पण जर आपण मनावर घेतलं नाही, कोण काय करते, मग कुणाला काय देणं घेणं आहे, मी माझं पाहून घेईल वगैरे वगैरेच्या आविर्भावामध्ये आपण असेल, तर आपल्याला बिघडवायचं कोणी थांबवू शकेल काय? नाही. आणि त्यामुळे आपल्यामध्ये जे काही अवगुण असतात, वाईट सवयी असतात, तर त्या वाईट सवयी समजा लागल्या कुणामुळे, तर आपण त्या ताबडतोब लगेच सोडून दिल्या पाहिजे. परंतु त्याच्यामुळं जर खोलवर गेले की मग मात्र ते सोडणं फार कठीण जाते. जसं ते झाडं जर छोटे छोटे असतील तर ते आपण सहज उपटू शकतो, पण ते झाडं मोठे मोठे झाले तर सहज उपटू शकत नाही. अगदी मनाच्या सवयींचं असंच आहे. म्हणून भगवंताने सांगितलं, चांगल्या सवयी लावणे. चांगल्या सवयी लावलं तर बघा, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता त्यातून तेलही गळे, असं एक म्हण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाळूच्या याच्यातून काही तेलबिल निघत नाही तसं काही, पण म्हणीचा अर्थ असा आहे थोडक्यामध्ये की आपण चांगलं बनण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे, मनावर चांगले संस्कार टाकले पाहिजे. म्हणून धम्म त्यासाठीच आहे, बुद्धाची वाणी त्यासाठीच आहे. म्हणून आपल्या घरामध्ये धार्मिक वातावरण ठेवत राहावं. आई वडिलांनी मुलांवरती जसं शिक्षणावरती लक्ष केंद्रित करता, कपड्यालत्यावरती लक्ष केंद्रित करता का नाही, तसं मुलाच्या स्वभावावरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मुलाचं मुलीचं मन कोणीकडे चाललं, स्वभाव कोणीकडे चालला, मग त्यांना गोडी लावणे, गोडीने गुलाबीने प्रेमाने त्यांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजे. जसं की बैलाला, कुठल्या प्राण्याला, कुत्र्याला, मांजराला बघा, त्याच्या पाठीवर हात ठेवून, डोक्यावर हात ठेवून त्याला प्रेमाने, किंवा लहान लेकराला त्याला डोक्यावर हात ठेवू त्याला जेवू घालणे, काही खाऊ घालणे, असं का नाही, तसंच मुलांना सुद्धा एकदम जवळ घेऊन प्रेमाने, जरी काही चुकलं तर त्यांना प्रेमाने, कधी रागावून, कधी मारून, कधी जवळ घेऊन, अशा प्रकारे त्यांना शिकवलं पाहिजे. आपण दररोज भगवंताच्या समोर बसलो पाहिजे, ध्यानाची गोडी लावली पाहिजे लहानपणापासून मुलांना, विहारात जाण्याची गोडी लावली पाहिजे लहानपणापासून मुलांना. अगोदर आपण गेलो पाहिजे त्यांना घेऊन, तर गोडी लागेल की नाही? ऑटोमॅटिकली लागेल काय?
आपोआप लागेल कोणती गोडी? चांगल्या सवयी आपोआप लागू शकत नाही बघा, सवयी लावाव्या लागतात मुलांच्यासाठी संदर्भामध्ये, आणि लहान आहेत तोपर्यंतच सवयी लागतात. मोठे होईपर्यंत जर केवळ शिक्षणावरच आपण लक्ष केंद्रित केलं, कपड्या लत्त्यावरच लक्ष केंद्रित केलं आणि स्वभावावर लक्ष केंद्रित जर केलं नाही, तर मग जेव्हा बिघडेल कार्यक्रम तर तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून बघा, जसं एखादं रोपटं असते, आता बदामाचं झाड लावलं समजा दारामध्ये, जर त्याला सरळ न्यायचं आहे तर त्याला सपोर्ट म्हणून एक लाकूड लावतात बघा लहानपणामध्ये, बघितलं तुम्ही, तर ते सरळ जाते. आणि जर सपोर्ट म्हणून लाकूड लावलं नाही आणि बदामाचं झाड वाकडंच वाढलं, नंतर मोठं झाल्यानंतर आपण काही करू शकतो का त्याला असं सरळ करण्यासाठी? सरळ करायला गेलं तर मोडून जाते ते. आणि त्यामुळे मुलांचंही तसंच आहे, चिखलाच्या गोळ्या समान मुलं असतात. चिखलापासून काही वस्तू बनवतात का नाही, तर जोपर्यंत ते चिखल आहे, मऊ आहे, तोपर्यंत समजा कोणत्या आकार वगैरे दिला तर ते बदलू शकते. पण एकदा चिखल टणक झाला, चिखल वाळला, सुकला, तर त्याचा आकार बदलवू शकतो काय आपण? नाही बदलू शकत. आणि जसं की समजा एखादं मडकं आहे, आपण मडकं आणतो का नाही, आता ते मडकाला आपण म्हटलं की आता याचा रांजण बनवायचा आहे किंवा याची साईज चेंज करायची, करू शकतो काय? पण जेव्हा त्या कुंभार व्यक्तीकडे जे बनवते, मडकं बनवणारा, त्याच्याकडे जेव्हा असेल त्या चाकावरती मडकं, तर त्याचं मोडून लगेचच्या लगेच चेंज करू शकतो त्याला जे पाहिजे ते. परंतु वेळ निघून गेल्यानंतर काही करू शकत नाही. म्हणून मातापित्यांनी, आईवडिलांनी सुद्धा मुलांच्या संदर्भामध्ये सावध राहावं, हे माझ्या सांगण्याचा अर्थ आहे. भगवंतांनी सुद्धा सांगितलं की मुलांवर जसं तुम्ही खाण्यापिण्याचं प्रेम करता, कपड्याचं प्रेम करता, त्याच्या सगळ्या गरजा पुरवता, आजच्या जीवनामध्ये जसं मोबाईल घेऊन देतात, लॅपटॉप म्हटलं लॅपटॉप, कम्प्युटर म्हटलं कम्प्युटर घेऊन देतात, सगळ्या गोष्टी घेऊन देता का नाही तुम्ही? क्लासेस जॉईन करून देतात, हे आवश्यक आहेच आहे. पण याच्यासह रोज सकाळी उठल्यावर लहानपणापासून मुलांना भगवंताच्या समोर बसून वंदन करायला लावावं, त्याला चांगल्या गोष्टी शिकवाव्यात. भगवंतानं सांगितलं पंचशील, त्याला मराठीमध्ये सांगत राहावं. बाळा, भगवान बुद्ध म्हणाले कधी कोणत्या प्राण्याची हत्या करू नये, कोणाला कधी त्रास देऊ नये, सगळ्याचं लालन पालन करावं, कोणतीही चोरी करू नये, छोटी मोठी कोणती असो. बाळा, भगवंताने सांगितलं की चोरीचं कर्म करू नये, व्याभिचाराचं कर्म करू नये. आपल्या बरोबरीच्या मुली असतील, म्हणजे आपला मुलगा असेल, आपल्या बरोबरीच्या वयाच्या मुली असतील, त्यांना बहिणी समान मानावं. आपल्यापेक्षा वयानं जास्त असेल त्यांना आई समान मानावं. आपल्या मुलाला हे शिकवलं पाहिजे, आपल्या मुलीला पण शिकवलं पाहिजे. आपल्या वयाचे जे मुलं आहेत त्यांना भावासमान मानलं पाहिजे, लहानपणापासून शिकवलं पाहिजे. आपल्या वयापेक्षा जास्त आहे त्यांना आपल्या वडिलांसमान मानलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यभिचारापासून लांब राहतील. त्यानंतर खोटं बोलण्यापासून त्यांना लांब ठेवलं पाहिजे. बाळा, खोटं बोलू नये, कठोर बोलू नये, मृदू बोलावं, मधुर भाषा वापरावी, प्रेमाची भाषा वापरावी, आणि कोणालाही उद्धटपणे बोलू नये, उद्धटपणे वागू नये असं, आणि खोटं बोलू नये, कोणाला फसवू नये, ठकवू नये. हे लहानपणापासून आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. परंतु होते असं की घरामध्ये वातावरण जसं असते तसे पोरं बनतात. आई वडील, कोणी भाऊ बिऊ तंबाखू खाणार आहे तर ती पोरं तंबाखू खाते. मग आई वडील घरातले कोणी दारू पिणार आहे तर पोरं तशी. इच्छा नसते कोणत्या मातापित्याची बिघडावी म्हणून, पण वातावरणानुसार बदलते ना माणसं. आणि त्याच्यामुळे मुलांना चांगले संस्कार द्यायला अशी अपेक्षा निश्चितच तुम्हा सर्व पोरांकडून, पोरींकडून व्यक्त करतो, विद्यार्थ्यांकडून व्यक्त करतो. आणि मातापित्यांनासुद्धा ही एक सूचना करतो या उपदेशाच्या माध्यमातून की चांगल्या सवयी स्वतः पण लावा, जेणेकरून मुलं चांगले घडतील. आज अहर्तच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमच्या जपानच्या ताई रश्मीताई यांनी आम्हाला, मानवटकर यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. पूजनीय भिक्खू संघाला चिवरदान, परिष्कारदान, आर्थिक दान देऊन, भोजनदान देऊन आणि धम्मदेसना श्रवण करून हे महान पुण्य संपादन केलेलं आहे. तेव्हा या सगळ्या पुण्याच्या कुशल कर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म संघाच्या अनुकंपेने अहर्त या बाळाला मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे. त्याला निरोगी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. परिवाराच्या प्रति सुख शांतीची भावना व्यक्त करतो. आणि अहर्त खूप मोठा व्हावा, त्याला यश प्राप्त व्हावे, त्याच्या मातापित्याच्या सर्व त्याच्याकडून असलेल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता व्हावी, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।